नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत स्पेशली दाल बिट्टे। त्याकरता लागणारे साहित्य आहे चिरलेला कांदा, मिरची, टोमॅटो, मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, ओवा। 3 प्रकारच्या मी डाळी इथे वापरते आहे, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ, कणिक, तीळ आणि रवा। तर चला तयार करूया स्पेशल दाल बिट्टे। डाळ बनवण्याकरता आपण तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ एकत्र करून कुकरमध्ये शिजवून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या करून डाळ शिजवून तयार करणे। पहा, छान मस्तपैकी डाळ शिजून तयार आहे। याला आपण घोटून तयार करून घेऊया। हे वरण चवीला खूप छान लागतं आणि मिक्स डाळीचं वरण खाताना हेल्दी पण असतं। डाळ फोडणी घालण्याकरता आपण पातेल्यात तेल गरम केले, त्यात थोडी मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता, कांदे आणि मिरची घालून मिक्स करूया। यामध्ये थोडी अद्रक लसणाची पेस्ट मिक्स करूया, त्याने चव छान येते। आता आपला कांदे मिरची वगैरे छान खरपूस भाजून तयार आहेत। त्यात टोमॅटो ॲड करावे आणि छान थोडं मंद आचेवर त्याला शिजवून घ्यावे। आता यामध्ये सांबार मसाला, लाल मिर्च पावडर, काळा मसाला, धने पावडर, हळद आणि चवीपुरते मीठ ॲड करावे। वाव, काय मस्त सुवास येतोय। यामध्ये आता आपली मिक्स डाळ मिक्स करावी। तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यावे, पण जास्त पातळसर न करता डाळी आपली थोडी घट्टसर ठेवावी, म्हणजे बिट्टे खायला मजा येते। आता यामध्ये कोशिंबीर ॲड करावी। पहा, तयार आहे आपली डाळ, सुंदर, सुगंधित आणि हेल्दी। आता डाळ आपली तयार आहे, चला बिट्टे तयार करूया। बिट्टे करण्याकरता कणिकमध्ये थोडा रवा, तीळ, ओवा असं थोडा हाताने कुस्करून टाकावा। चवीपुरते मीठ आणि सोडा, खायचा सोडा किंवा इनो घालावे आणि थोडं तेल टाकून पीठ मळून घ्यावे। असा मऊसूत गोळा तयार झाला की त्याला अर्धा तास पीठ झाकून ठेवावे। एका पातेल्यात थोडं पाणी गरम करून त्यामध्ये थोडे मीठ, थोडं तेल घालून पाणी उकळीला आणावे। त्यामध्ये पिठाचे गोळे करून 5 मिनिटं शिजवून घ्यावे। आपला गोळा शिजून तयार आहे। आता याचे छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करूया। अशा प्रकारे मी छोटे पीसेस तयार केले आहेत। आता याला आपण गरम तेलामध्ये मध्यम आचेवर कुरकुरीत होतपर्यंत तळून घेऊया। बिट्टे तळण्याकरता तेल गरम केलं आहे, जास्त गरम न करावे आणि त्यामध्ये आता हे मंद आचेवर खरपूस होतपर्यंत तळून घ्यावे। तयार आहेत आपले खुशखुशीत गरमागरम दाल बिट्टे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसाठी। धन्यवाद।